दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भारताचा वार्षिक बजेट हा 1 फेब्रुवारी रोजी भारताचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या बजेटचं एक खास महत्त्व म्हणजे हा बजेट यावेळेस आला जेव्हा जगाच्या पाठीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही गोष्टीवर टॅरिफ लावून संकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हेनेझुएलासोबत असू त्यांचा वाद असू दे, ग्रीनलँड जमीनचा वाद असू दे किंवा अजून काही जागतिक घडामोडी, या सगळ्या गोष्टी चालू असताना हा बजेट आला. तसेच जेव्हा केव्हा बजेट सादर होत असतो तेव्हा शेतकरी हा केंद्रबिंदू असतो. पण हा बजेट जेव्हा सादर झाला तेव्हा शेतकरी हा तेवढा केंद्रबिंदू न राहता तो एक दुय्यम भाग बनलेला आपल्याला इथं बघायला मिळतो. पगार आला की खिशातून पैसे मात्र जातात, पण टॅक्स काही कमी होताना या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा बजेट शेतकरी, मिडल क्लास तसेच सामान्य नागरिकांसाठी किती फायद्याचं आहे हे बघणं इथेच नक्की महत्त्वाचं असेल. बजेट म्हणजे काय, त्याच्या तरतुदी कशा असतात, बजेट कोणत्या प्रकारचे आहेत आणि कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या आहेत, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. तर नमस्कार, मी शिवा. तर पहिल्यांदा बजेट म्हणजे काय हे समजावून घेऊया. समजा तुमच्या घरामध्ये 4 ते 5 माणसं आहेत आणि जेव्हा घरातले काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही एकत्र जमता आणि चर्चा करत असतात की आरोग्यावर किती खर्च होणार आहे, शिक्षणावर किती खर्च होणार आहे, किंवा अजून काही ट्युशन, कपडे, लग्न यासारख्या विविध गोष्टी असतील, किंवा घर बांधायचं आहे तर या सगळ्या गोष्टींवर काय किती खर्च होणार आहे, किंवा हा खर्च कुठून आणायचा, कुठून कर्ज घ्यायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण घरामध्ये करत असतो. तीच प्रक्रिया ही भारताचा अर्थसंकल्प तयार होताना होत असते. प्रत्येक मंत्रालय हे आपल्याला पुढच्या वर्षामध्ये होणारा खर्चाचा अंदाज मांडत असतं आणि तो खर्च हा फायनान्स मिनिस्ट्रीकडे जातो आणि फायनान्स मिनिस्टर शेवटी यावर एक फायनल अर्थसंकल्प तयार करून ते मंत्रिमंडळाकडे पाठवत असतात. या मंत्रिमंडळामध्ये प्राईम मिनिस्टरसोबत इतर काही महत्त्वाचे मंत्री असतात आणि ते याच्यावर फायनल चर्चा करून फायनल अर्थसंकल्प तयार होत असतो आणि तो अर्थसंकल्प नंतर भारताचे फायनान्स मिनिस्टर हे संसदेमध्ये मांडत असतात. भारताच्या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने 3 बजेट बघायला मिळतात. एक अधिशेष म्हणजे सरप्लस बजेट, दुसरा डेफिसिट म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प आणि तिसरा संतुलित म्हणजेच बॅलन्स अर्थसंकल्प. तर प्रामुख्याने जो सरप्लस बजेट असतो तो जो म्हणजे अधिशेष बजेट, यामध्ये सरकारचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असतं. पण भारताच्या इतिहासामध्ये हा बजेट प्रामुख्याने आपल्याला होताना दिसत नाही. दुसरा म्हणजे बॅलन्स बजेट, यामध्ये सरकारचे उत्पन्न आणि खर्च हा दोन्ही पण सारखेच असतात. हा सुद्धा बजेट आपल्याला भारताच्या अर्थसंकल्पामध्ये कधी बघायला मिळत नाही. आणि तिसरा बजेट म्हणजे डेफिसिट बजेट, ज्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. प्रामुख्याने हा बजेट भारताच्या अर्थसंकल्पामध्ये जास्त बघायला मिळतो, कारण विकास करण्यासाठी सरकार हे खर्च जास्त करत असतं आणि त्या प्रमाणात त्यांना उत्पन्न हे कमी असतं. तर आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे सरकारचं जे उत्पन्न आहे ते कुठून येतं आणि सरकार कोणत्या क्षेत्रावर खर्च करतं हे बघूया. सरकारला प्रामुख्याने जो इन्कम येतो ते सरकारचं उत्पन्न असतं, ते म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे आयकर, दुसरा कॉर्पोरेट टॅक्स आणि अजून त्यापैकी सरकार हे 24% मोस्टली हे कर्ज घेत असतं. अजून बाकीचं इतर काही प्रमाणातून जसं दिलेल्या कर्जावरील व्याज असेल, या सगळ्या गोष्टींतून सरकारला उत्पन्न येत असतं. आणि यामध्ये सरकारला लोन कोण देतं? सरकार हे जे काही बॉन्ड्स आहेत, ट्रेझरी आहेत, त्या भांडवली बाजारामध्ये विकायला काढत असतं. त्या सगळ्या ट्रेझरी बॉन्ड्स हे बँका, विमा कंपन्या किंवा सामान्य लोक हे खरेदी करत असतात आणि यातून सरकारला एक पैसा मिळतो. तसेच RBI सुद्धा सरकारला कर्ज देत असते. अजून काही कर्ज हे सरकार परकीय देशाकडून घेत असतं. तसेच वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या बँकासुद्धा सरकारला कर्ज देत असतं. पण सरकार मोस्टली बाहेरील देशातील किंवा परकीय देशाचं कर्ज घेणं टाळत असतं. ते आपल्या सरकार हे अंतर्गत कर्ज जेवढं पॉसिबल आहे तेवढं घेण्याचा प्रयत्न करत असतं, कारण बाहेरील देशातील जे कर्ज असतं त्याचं व्याज या सगळ्या गोष्टी ह्या परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात होतील तेवढ्या प्रमाणात देशातून कर्ज जमा करणे हे सरकारचं धोरण असतं. तर आता अजून दुसरा मुद्दा तो म्हणजे सरकार खर्च कुठं करतं. तर प्रामुख्याने सरकारचा जो एक खर्च असतो तो म्हणजे सरकार यामधील काही रक्कम ही राज्यांना देत असतं. तसेच जे काही आपण कर्ज घेतलं त्या कर्जावरील व्याज देण्यासाठी सरकार जवळपास 20% रक्कम खर्च करतं. यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल की हे किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. सरकारने हा बजेट युवा ड्रिव्हन बजेट असल्याचं संबोधित केलं. म्हणजेच या बजेटमध्ये युवांसाठी जास्त तरतूद आहेत असे त्यांनी कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप या उद्योग क्षेत्राजवळ तयार करणार असल्याचे सरकारने या बजेटमध्ये सांगितले. यामुळे जे उद्योग आणि शिक्षण यामध्ये एक जवळचा संबंध येऊन नक्कीच कुठेतरी रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मुलींसाठी हॉस्टेल तयार करत असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी 15,000 शाळा आणि 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली. सगळ्या गोष्टी एक देश विकसित करायला नक्कीच मदत करतात आणि त्या दृष्टीने सरकार पावले टाकण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहे. हे आपल्या इथून बघायला नक्कीच मिळतं.
पण या घोषणा आहेत की हे खरंच शक्य होणार आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्याला बघायला लागेल ते म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी किती टक्के खर्च करण्यात आला आहे. काही कमिशननी एक सजेशन दिलं होतं की शिक्षण क्षेत्रासाठी जवळपास 6% खर्च झाला पाहिजे, पण तरीसुद्धा भारताच्या शिक्षणासाठी फक्त 3% खर्च केला जातो. त्यामुळे या योजना खरंच जमिनीवर तेवढ्या उतरतील का आणि यासाठीचा जो खर्च आहे तो पुरेसा आहे का हे बघणं इथेच नक्कीच महत्त्वाचं ठरेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे ॲड केला पाहिजे तो म्हणजे मागील 10 वर्षामध्ये 90,000 सरकारी शाळा जवळपास बंद झाल्यात. तसेच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेणं अवघड झालं आहे, कारण प्रायव्हेट स्कूलचा खर्च एवढा जास्त झाला आहे की तो प्रत्येकाला परवडेल असं नाही. आणि हेच कारण आहे की अजूनही शिक्षण क्षेत्रात हवी तशी प्रगती होताना आपल्याला दिसत नाही. खराब इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी ऑफ टीचिंग, शिक्षकांचं ट्रेनिंग बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार होणार हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण यासाठी बजेटमध्ये कोणत्याच तरतुदी होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा बजेट फक्त AI टेक्नॉलॉजीला धरून आहे. यामध्ये जे खालच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत, सामान्य विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी काही तरतुदी या बजेटमध्ये होताना आपल्याला दिसत नाही, कारण आजकाल शिक्षण खूप महाग झालं आहे आणि ते प्रत्येकाला घेणं हे जमत नाही. आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये सरकारने काही ॲग्रिकल्चर सेक्टर असतील त्यामध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, नारळाला प्रोत्साहन, चंदन, कोको आणि बागायती पिकांचे मूल्यवर्धन यासारख्या गोष्टींसाठी या बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत. पण मात्र खरं बघायला गेलं तर सामान्य शेतकऱ्यांना याचा काही फायदा होईल का? बियाणे, खतांच्या किमती, सिंचन सुविधा, कर्ज यासारख्या गोष्टींसाठी कोणत्याच तरतुदी या बजेटमध्ये आपल्याला दिसताना मिळत नाहीत. काही टॅक्सपेअर आहेत जे इन्कम टॅक्स भरत असतात, काही उद्योग करतात, काही नोकरी करून इन्कम टॅक्स भरत असतात. खिशातील पैसा जातो, मात्र टॅक्समध्ये कुठेही कटोती होताना दिसत नाही, कारण या बजेटमध्ये सुद्धा टॅक्समध्ये कोणत्याही स्लॅबमध्ये काही कमी प्रमाणात किंवा कोणतेही चेंजेस केलेच नाहीत. जे स्लॅब आहेत तेच आहेत. त्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी सोयीस्कर केल्यात. तसेच स्टॉक मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये जे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करत असतात त्यांना सुद्धा इथे कुठेतरी नुकसान होताना आपल्याला बघायला मिळतं, कारण जे फ्युचर ट्रेडिंगचे चार्जेस आहेत ते 0.02 पासून आता 0.05% करण्यात आले. ऑप्शन ट्रेडिंगचे जे काही चार्जेस आहेत ते आता 0.1 पासून 0.15 करण्यात आले. त्यामुळे ज्या दिवशी बजेट सादर झालं त्या दिवशी शेअर मार्केट हे खूप खाली पडलं होतं आणि खूप साऱ्या इन्व्हेस्टर्स हे नुकसान सुद्धा झालं होतं. त्यामुळे मिडल क्लास किंवा टॅक्सपेअर यांना या बजेटमधून काही दिलासा मिळताना आपल्याला दिसत नाही. तसेच हेल्थ म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा काही तरतुदी या बजेटमध्ये आपल्याला होताना नक्कीच दिसत आहेत. त्यामध्ये जे 5 रिजनल मेडिकल हब्स असतील, 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा किंवा परदेशातील व्यक्तींसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये परवडणारे, स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे उपचार जे असतात, जे सामान्य लोकांना गरजेचे असतात, ते कुठे मिळताना दिसत नाही किंवा त्याचा उल्लेखसुद्धा या बजेटमध्ये होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे बाकीच्या गोष्टी करतात त्या ठीकच आहेत, पण सामान्य लोकांसाठी कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात सर्वात जास्त खर्च करण्यात आला ते म्हणजे कॅपेक्स. यासाठी जवळपास 12.2 लाख करोड रुपयांची तरतूद करण्यात आली. कॅपेक्स म्हणजे यामध्ये रेल्वे, जे मोठे मोठे रस्ते आहेत, ब्रिजेस किंवा पोर्ट या सगळ्या गोष्टींना जो खर्च येतो तो कॅपेक्समध्ये गणला जातो. या कॅपेक्समध्ये आत्ता जे 7 हाय स्पीड ट्रेन आहेत यासारख्या गोष्टींवर तरतूद करण्यात आली आहे. बजेट पर्यटन क्षेत्राचा विचार केला, पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा काही नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळतात. यामध्ये एक म्हणजे जे परदेशी टूर असतात, ज्यांना परदेशात सहलीला जायचं असतं, त्याच्यावर जो 20% TCS कर लागला जायचा तो आता 20%वरून 2%वर आला आहे. त्यामुळे एक त्यांना चांगलाच हा बेनिफिट होणार आहे. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी तयार करणार आहेत. एक 10,000 टूर गाईडचे प्रशिक्षण देणार आहेत आणि 20 प्रसिद्ध जे स्थळावर कौशल्यवृद्धी योजना राबवण्यात येणार आहेत. 15 पुरातत्व स्थळांचा विकास करण्याची घोषणा सुद्धा या बजेटमध्ये करण्यात आली आहे. जो डिफेन्सचा बजेट आहे म्हणजे संरक्षण मंत्रालयाचा जो बजेट आहे तो 4.9 लाख करोड यावरून वाढवून 5.9 लाख करोड इथपर्यंत केला आहे. पण यामध्ये काही नाविन्यपूर्ण योजना नाही आहेत. बजेटमध्ये मात्र नक्कीच एक वाढ झालेली आपल्याला इथे बघताना मिळेल. बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारने काही सुधारणा करण्यासाठी काही समित्या नेमण्याची तरतूद केली आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षात जी वार्षिक वित्तीय तूट आहे ती GDPच्या 4.3% खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र ढासळता रुपया, अनपेक्षित चलनवाढ, जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या रोजच्या नवीन घोषणा, तर देशांतर्गत अनेक राज्यातून जाहीर झालेली जी लाडकी बहीण आहे त्यासाठी काढलेले कर्ज, यामुळे राज्यावरील वाढती कर्ज आणि उत्पादन क्षेत्राला जी आलेली मरगळ आहे त्यामुळे एक आर्थिक तूट कमी करणे ही नक्कीच एक तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळे या बजेटचा सारांश घेता निर्मला सीतारामन यांनी बजेटवरील जे भाषण दिलं त्या भाषणातून हे दिसून येतं की हा बजेट एक वेगळा संदेश घेऊन येईल. कारण सेमीकंडक्टर मिशन 2.0, कंटेंट क्रिएटर लॅब, 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर, AI टूल्स, मेडिकल हेल्थ केअर टुरिझम यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन जो एक पारंपरिक बजेट असतो
तो कुठे न ठेवता या बजेटमध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न हा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आला असावा. हा बजेट नक्कीच देशाला एक विकासाच्या दिशेने घेऊन जाणार बजेट आहे. पण या आधीसुद्धा काही बजेटमध्ये काही घोषणा झाल्या, आत्मनिर्भर भारत, 100 स्मार्ट सिटी, स्किल इंडिया, मेक इन इंडिया. पण यासारख्या घोषणा या प्रत्यक्षात तेवढ्या आपल्याला कुठेतरी जमिनीवर उतरताना दिसत नाही किंवा याचा फायदा सामान्य लोकांना होताना दिसत नाही. किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या काही घोषणा असतील. हायस्पीड ट्रेन आले आहेत, त्याचा आणि सामान्य माणसाचा सहसा संबंध येत नाही. त्यामुळे या बजेटमध्ये सामान्य माणसाच्या बाबतीत किंवा मिडल क्लासच्या बाबतीत कुठेतरी एक कमतरता दिसते आणि दैनंदिन संघर्ष करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर थेट उपाय करणारा रोडमॅप मात्र या बजेटमध्ये कुठे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आत्ताच्या ज्या काही घोषणा असतील त्या कशा प्रत्यक्षात उतरतील किंवा ते सामान्य लोकांना त्याचा कसा फायदा होईल याकडे बघणं नक्कीच महत्त्वाचं असेल. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.